बडबड गडबड. ए छोट्या मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका छोट्या हत्तीची, जो रात्री झोपतच नव्हता, कारण त्याला ढगावर घसरगुंडी करायची होती. पर मग एके रात्री त्याच्यासोबत काय गंमत झाली असेल बरं? चला मग उशी जवळ घ्या, पांघरून घ्या आणि ऐका आजची गोड गोष्ट. गोष्टीचं नाव आहे मोदू हत्ती आणि ढगांची घसरगुंडी. एक होता छोटासा हत्ती, त्याचं नाव होतं मोदू. मोदू खूप गोड आणि गोलूगोल होता. त्याचे मोठे कान वाऱ्यात हलायचे आणि त्याची छोटी शेपटी नेहमी हलत राहायची. पण मोदूला एक सवय होती, त्याला रात्री अजिबात झोप येत नसे. सगळे प्राणी झोपून जायचे, पक्षी शांत व्हायचे, जंगलात थंडगार वारा व्हायचा, पण मोदू मात्र आकाशाकडे बघत बसायचा. एका रात्री त्याने वर पाहिलं, आकाशात मोठे मोठे मऊ ढग तरंगत होते. मोदू हळूच म्हणाला, वा, हे ढग तर अगदी घसरगुंडीसारखे दिसतायत. इतक्यात एक छोटासा ढग खाली आला. तो म्हणाला, मोदू, तुला आमच्या ढगांच्या दुनियेत यायचंय का? मोदू आनंदाने उड्या मारू लागला. हस, मला यायचंय. आणि अचानक मोदू हलका हलका वर उडू लागला. तो ढगावर जाऊन बसला. ढग अगदी कापसासारखा मऊ होता. थोड्याच वेळात मोदू एका मोठ्या ढगांच्या मैदानात पोहोचला. तिकडे सगळीकडे मऊ ढग होते. कोठे ढगांचे झोपाळे, कोठे ढगांची घसरगुंडी. एक छोटा तारा म्हणाला, चल मोदू, घसरगुंडी करून बघ. मोदू हळूच घसरला. तो ढगावरून हसत हसत खाली आला. मोदू खूप खुश झाला. तो पुन्हा पुन्हा घसरू लागला. इतक्यात चांदोबा हसत आला. तो म्हणाला, मोदू, आता झोपायची वेळ झाली. मोदू म्हणाला, पण मला अजून खेळायचंय. चांदोबा हळू आवाजात म्हणाला, जो छोटा मित्र वेळेवर झोपतो त्यालाच सुंदर स्वप्नांच्या दुनियेत खेळायला मिळतं. मोदूने डोळे मोठे केले. खरंच? हस, चांदोबा हसला. मग ढगांनी मोदूसाठी एक मऊ बिछाना बनवला. थंड वारा हळूच अंगाईकीत गाऊ लागला. झोप रे छोट्या मोदू, ढगांमध्ये चांदणं, डोळ्यांमध्ये गोड स्वप्न, आकाशभर तारांगण. मोदू शांतपणे पडला. त्याचे डोळे हळूहळू मिटले आणि काही क्षणातच मोदू गाढ झोपून गेला. शुभ रात्री छोट्या मित्रांनो. मुलांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या बडबड गडबड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या मजेदार गोष्टीत पुन्हा भेटूया. बाय बाय.